नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी घरगुती मोजक्या साहित्यात हॉटेल स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर पनीर म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट डिश बनली जाते, पण हॉटेलमध्ये आपण जेव्हा जाईल तेव्हा पनीरची भाजी तर नक्कीच ऑर्डर करतो। तर अगदी हॉटेल स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तेही खूप सोप्या पद्धतीने, कोणताही ते मी दुसरा मसाला किंवा असं जास्त ग्रेव्ही ॲड केलेली नाही, तरी चवीला अतिशय भन्नाट लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो असं मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 काजू, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि कच्चा मसाला टाकून घेऊया। तर त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, जिरं, लवंग आणि थोडीशी मिरी घेतलेली आहे। तर इथे तुम्ही कच्चा मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 छोटी वाटी पाणी आणि थोडंसं तेल टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, आणि तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता। आणि आता आपण पनीर कट करून घेऊयात। तरी ते मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, फ्रोझन पनीर आहे हे। तर आता आपण पनीर कट करून घेऊयात। तर तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही पनीर कमी जास्तही घेऊ शकता। तर आता सुरुवातीला इथे मी मोठ्या साईजमध्ये असं कट करून घेतलेलं होतं, पण पीसेस मला थोडेसे असे मोठे वाटत होते, त्यामुळे मधून असं मी कट करून घेत आहे। हे पहा, या पद्धतीने तुम्ही जसं तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये कट करायचं आहे तसं तुम्ही करू शकता। तर हे पहा, या पद्धतीने। आणि आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि बारीक गॅसवर आपला सर्व मसाला छान असा शिजलेला आहे। तर हे पहा, कांदा टोमॅटो छान असं सॉफ्ट झालेलं आहे। तर आता गॅस बंद करून आपण छान असं थंड करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आणि यामध्ये आता थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन बारीक होते आपली पेस्ट। तर हे पहा, या पद्धतीने। आणि आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तर 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल हलकंसं गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि आता कोरडे मसाले टाकून घेऊया। तर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्यामुळे कलर खूप छान येतो, आणि अर्धा चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, मसाले आपले जळे जात नाहीत आणि छान असं एकजीव होतात। तर हे पहा, 30 ते 40 सेकंद आपल्याला पाण्यामध्ये मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता वरून 1 मोठा चमचा लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आणि ती आपल्याला 1 ते 1.5 मिनटं अशी मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। तर हे पहा, छान असं तेल सुटू लागलेलं आहे। हे पहा, आणि आता बारीक करून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून यामध्ये टाकून घेऊयात आणि ग्रेव्ही आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। तर हे पहा, थोडासा कलर लगेचच चेंज होतो आणि 1 उकळी आली की बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, बारीक गॅसवर 10 मिनिटं आपण ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतलेली आहे। आणि आता तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकू शकता। तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता अजून झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं ग्रेव्ही छान अशी कडेने तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर हे पहा, थोडंसं पाणी आटत आलेलं आहे आणि आता आपण पनीर टाकून घेऊयात। तर इथे तुम्ही पनीर तळूनही टाकू शकता आणि आता छान असं एकजीव करून घेऊयात। तर इथे मला अजून ग्रेव्ही थोडीशी थिक करायची आहे, तर झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनिटं पनीर छान असं शिजवून घेत आहे। तर पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही। तर हे पहा, 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूयात। तर हे पहा, कडेने किती छान असं तेल सुटू लागलेलं आहे। तर आता यामध्ये 1 मोठा चमचा घरगुती साजूक तूप टाकून घेत आहे। तर तुमच्याजवळ बटर असेल तर ते टाकलं तरी चालेल। आणि 1 चमचा साखर टाकून घेऊयात। आवडत असल्यास टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल, पण साखर आणि तूप टाकल्यामुळं ग्रेव्हीला आपल्या चव खूप छान येते। मिक्स करून घेऊयात आणि अजून 2 मिनिटं पनीर शिजवून घेऊयात। पनीर आपण फक्त 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। पनीर जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर चिवट होतं। तरी पहा, 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूयात। तर हे पहा, ग्रेव्हीला आपल्या किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली किती अशी स्मूथ बनलेली आहे। तर आता आपण
गॅस बंद करूयात. आणि हा हॉटेल स्टाईल पनीर मसाला जेव्हा मी माझ्या मुलाला सर्व केला तेव्हा तो म्हणाला की मम्मी अगदी हॉटेल स्टाईल बनलेला आहे. तर आपल्याला अजून काय पाहिजे, तर या पद्धतीने हा पनीर मसाला तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या सर्वांना नक्की खुश करा. हो, आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.